शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस असल्याने यावर्षी पिवळे सोने म्हणून सर्वत्र परिचित हळद लागवडीतून भरघोस उत्पादन होईल या आशेने शेतकऱ्यांनी भरपूर खर्च केला। एरवी परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे हळदीच्या मुळाशी बुरशी, अळी तसेच करप्या रोगाने बाधित केल्याने शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे उत्पादन सुरू हंगामात मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे। मागील 2-3 वर्षापासून उत्पादित हळदीच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आशा पल्लवित झाल्या होत्या। या पिकाला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हळदी लागवडीकडे वाढल्याने कुरुम परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पन्न घेतले जात आहे। 1 हेक्टर हळद लागवडीकरिता जवळपास 1.5 लाख रुपये खर्च येतो व यामधून 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न होत असून आधुनिक पद्धतीच्या अवलंबाने शेतकरी वर्ग उत्पादन वाढीसाठी विविध जातीच्या निवडीसह जमिनीवर बेड तयार करून हळदीची लागवड करीत आहे। पिकाला सिंचनाकरिता ड्रीप व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे। याच कारणाने उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे। संबंधित कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांना त्वरित मार्गदर्शन करण्यासाठी गावागावात शिबिरे घेऊन रोग प्रतिबंधक उपाययोजनेसाठी सल्ला द्यावा अशी रास्त मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात आली। आज आम्ही पारंपरिक शेतीला वडिलांनी जे शेती केली त्याच्यामध्ये तूर वगैरे सोयाबीन वगैरे पिकं घेत होतो, परंतु त्याला पर्यायी पीक म्हणून त्याला फाटा म्हणून आम्ही हळद या पिकाकडे वळलो। गेली 3 ते 4 वर्षापासून हळद पिकापासून आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत आहे। गेल्या वर्षी मला 57 क्विंटल एकरी उत्पन्न या हळदीपासून झालं, परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे या हळदीवर बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढलेले आहे। त्याच्यामध्ये करपा आला, हुमणी आली आणि बरेचसे रोग याच्यामध्ये आले। त्या कारणामुळे ही हळदीचं पीक यावर्षी कमी होणेच आहे आणि त्याच्या कारणामुळे आमच्यावर कृषी विभागाने इथे शिबिर लावून आणि मेन गोष्ट म्हणजे हळदीला जास्त प्रमाणात खर्च येत असल्या कारणामुळे जास्त प्रमाणात खर्च येत असतो। 70,000 रुपये एकरी खर्च आहे, 30,000 रुपये बेण्याचे आणि आणखी 10,000 रुपये काढणी, बाकी आणखी खर्च आहे, खते झाले हे झाले, असे प्रकारचे 70,000 रुपये खर्च आहे। आणि अशा मध्ये तुटपुंजी मदत जर आम्हाला मिळत असेल तर या तुटपुंजी मदतीतून भागणार नाही। म्हणून शासनाला विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमची व्यथा आम्ही शासनाकडे सादर करत आहोत। तरी शासनाने कृषी विभागाने अकोला जिल्ह्यातील कृषी विभागाने आमच्याकडे गावोगावी शिबिर लावून आमची व्यथा ऐकावी, आमचे रोग वर आमचा प्रादुर्भाव जो आलेला आहे त्याच्यावर उपाययोजना सुचवावी आणि आम्हाला आमचा हा प्रशासनाकडे अहवाल पाठवावा अशी आम्ही विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला विनंती करतो। मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।